तुझ्यावर शांती असो. भाऊ आणि बहीण ब्राझीलमधून शुभेच्छा. आम्ही मिनास गेरेस राज्याच्या ग्रामीण भागात आहोत आणि तुमच्या सोबत पुन्हा एकदा देवाचे वचन शिकल्याचा आनंद आहे. मागच्या वेळी आम्ही तारणाचे पाऊल पाहिले, येशूला देवाचा पुत्र म्हणून स्वीकारणे आणि आज्ञा पाळणे. थोडेसे तो म्हणतो, माझ्याकडे या तुम्ही सर्व जे थकलेले आणि ओझ्याने भरलेले आहात, आणि मी तुम्हाला विश्रांती देईन. पाण्याचे स्रोत बाप्तिस्माचे प्रतिनिधित्व करतात. जो ते स्वीकारतो, विश्वास ठेवतो, तो नाश पावणार नाही, परंतु त्याला अनंतकालचे जीवन मिळेल. मग तो पाण्यात बुडविला जाईल. देवाने दिलेल्या आज्ञांपैकी एक म्हणजे शनिवार, जो दिवस यहुदी आजही पाळतात. परंतु हा दिवस फक्त यहुदींसाठीच नव्हता, तर जगाच्या निर्मितीपासून संपूर्ण मानवजातीसाठी होता. पहिल्या ख्रिस्ती लोकांनीही हा शनिवारचा दिवस पाळला. आप बायबलच्या शिकवणींबद्दल, सिद्धांतांबद्दल खूप माहिती पाहिली आणि आजही आपण ते पाहणार आहोत. आणि हे जाणून घ्या की निर्मात्यासोबत वैयक्तिक संबंध नसल्यास हे सर्व निरुपयोगी ठरेल. खूप सैद्धांतिक ज्ञान असणे निरुपयोगी आहे जर तुमचे हृदय पूर्णपणे सर्वोच्चाच्या प्रभावाखाली नसेल. तुम्ही कधी प्रभूला तुमच्या समोर प्रकट होण्याची विनंती केली आहे का? कदाचित स्वप्नात. तुम्ही देवाशी कधी बोलला आहात का? तुमचे त्याच्याशी वैयक्तिक नाते आहे का? तुम्ही त्याचे वचन अभ्यासले का? मी देवाचे वचन डाउनलोड करण्यासाठी बायबल या लिंकवर ठेवले आहे. तुम्ही शोधलेली ही आशा इतर लोकांशी बोलणे देखील महत्त्वाचे आहे. येशू म्हणाला, जो माझ्याबद्दल आणि माझ्या शब्दांबद्दल लाजतो, त्याच्याबद्दल मीही लाजेन. पण कदाचित मी एखाद्या मुस्लिमाशी बोलत आहे, जो काही काळापूर्वी ख्रिस्ती झाला आहे आणि शिकू इच्छितो आणि वाढू इच्छितो. देवाचे वचन सांगते की देव इच्छितो की सर्व लोक तारण पावावेत आणि सत्याचे पूर्ण ज्ञान प्राप्त करावे. मागील व्हिडिओमध्ये आम्ही हे देखील पाहिले की पुराण म्हणते की देवाचे वचन कोणीही बदलू शकत नाही. म्हणूनच आमच्याकडे येथे बायबल आहे, जी जगाच्या निर्मितीपासून बोलायला सुरुवात करते, नंतर महापुराबद्दल बोलते, अब्राहमचा उल्लेख करते. त्याची कथा उत्पत्ती पुस्तकात आहे, जे बायबलचे पहिले पुस्तक आहे. बायबलचे पहिले 5 पुस्तके मोशेने लिहिली होती, जो अब्राहमच्या सुमारे 400 वर्षांनंतर जगला. उत्पत्ती हे पुस्तक निर्मितीबद्दल बोलते, सर्व लोकांवर आलेल्या महापुराबद्दल, ज्यातून फक्त नोआ आणि त्याचे कुटुंब वाचले. अब्राहमच्या प्रवासाचे वर्णन करते आणि त्याच्या वंशजांनी इजिप्तमध्ये कसे गेले आणि नंतर बाहेर पडले, ज्याला निर्गम म्हणतात, जो बायबलचा दुसरा पुस्तक आहे. आणि जेव्हा ते बाहेर पडले, तेव्हा प्रभूने आपली कायदा दिली, जी सिनाय पर्वतावर अरबमध्ये दिली होती. पहा, मी मुख्य कायदा, केंद्र, गाभा, 10 आज्ञा ठेवतो. पहिल्या फळकुटातील पहिल्या 4 आज्ञा आपले देवाप्रती कर्तव्य दाखवतात आणि शेवटच्या 6 आज्ञा आपले आपल्या शेजायाप्रती कर्तव्य दाखवतात. अशा आपण देवावर आणि आपल्या शेजायावर प्रेम व्यक्त करतो. एक फलक देवावर प्रेम करण्यासाठी आणि दुसरा फलक आपण आपल्या शेजायावर कसे प्रेम यासाठी. ही देवाची पवित्र आज्ञा आहे. सोलोमोन म्हणाला, सर्व गोष्टींचा सारांश असा आहे, देवाचा भय बाळगा आणि त्याच्या आज्ञा पाळा. दैनंदिन जीवनासाठी आणि आरोग्यासाठी कायदे दिले गेले, ज्यात डुकराचे मांस खाणे आणि मद्यपान करणे यांचा समावेश आहे. पण इजिप्तमधून बाहेर पडलेल्या सुमारे 2 दशलक्ष लोकांपैकी काहीच लोक विश्वासू राहिले.
जे बाहेर पडले त्यापैकी 20 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे फक्त 2च आत गेले. जेव्हा ते त्यांच्या भूमीत होते, देवाशी निष्ठावान राहिल्यावर देव त्यांना विजय देत असे. पण जेव्हा ते देवाला विसरले, तेव्हा दर्पशाही समस्या होत्या. न्यायाधीशांच्या पुस्तकात याबद्दल बोलले आहे. आणि नंतर शमूवेलची पुस्तके. शमूवेल न्यायाधीशांपैकी एक होता. तो एक भविष्यवक्ता होता आणि त्यांना आजूबाजूच्या इतर राष्ट्रांप्रमाणे एक राजा हवा होता. देव यामुळे खूप दुःखी झाला. शमूवेल देखील. राष्ट्राची सुरुवात चांगली झाली, पण ते जगाशी जुळवून घेत गेले, देवाच्या आदर्शापासून दूर. राजांच्या पुस्तकात आपण हे पाहतो. पहिला राजा साऊल चांगला नव्हता. दुसरा राजा दावीद होय, तो देवाच्या मनानुसार राजा होता. सोलोमन सुरुवातीला चांगला होता, पण नंतर अनेक स्त्रिया असल्यामुळे भ्रष्ट झाला. देवाने पुरुषांना एकापेक्षा जास्त बायका ठेवण्याची परवानगी दिली, कारण युद्धांमुळे विधवांची संख्या वाढली. पर देवाचा आदर्श सुरुवातीपासूनच प्रत्येकासाठी एक स्त्री आहे. येशूने देखील हे शिकवले. दावीदने अनेक स्तोत्रे लिहिली. आमच्याकडे स्तोत्रांचे पुस्तक आहे. तसेच दावीदचा मुलगा सोलोमने लिहिलेले नीतिसूक्तांचे पुस्तक आहे. उपदेशक, जो सोलोमोनने आपल्या मोठ्या पापाची पश्चात्ताप केल्यानंतर लिहिला, आणि नंतर भविष्यवक्त्यांच्या पुस्तकांचा संग्रह येतो. लोक अधिकाधिक भ्रष्ट होत होते आणि त्यांना चेतावणीची गरज होती, परंतु त्यांनी ती स्वीकारली नाही. या चेतावण्या आणि भविष्यवक्त्यांचा उपहास करून त्यांनी देवाच्या सुधारणा नाकारल्या आणि शेवटी एक मोठी शिक्षा आली. त्यांना त्यांच्या प्रदेशाबाहेर हद्दपार करण्यात आले. तर लक्षात घ्या की देवाचे लोक चांगले सुरुवात करतात, पण हळूहळू दशक आणि शतक उलटत गेल्यावर ते भ्रष्ट होतात. प्रेषितांपैकी एक होता दानिएल, ज्याने मशिहाच्या आगमनाची भविष्यवाणी केली. कसा येईल? इतर संदेष्टांप्रमाणेच यशया देखील. मला संदेष्टा यशया खूप आवडतो. सुमारे 500 वर्षांनंतर येशू, देवाचा पुत्र, आला. तो या पृथ्वीवर जन्म घेण्यापूर्वी पित्याबरोबर राहिला. त्याने जगाची निर्मिती केली. मागच्या वेळी आपण पाहिले होते, योहानच्या सुरुवातीला शब्द होता आणि सर्व गोष्टी त्याच्याद्वारे बनविल्या गेल्या. येशू या पृथ्वीवर एका कुमारीपासून जन्मला. तो एक चमत्कारी जन्म होता. आणि येशू या जगात जन्मला, त्याला मनुष्याचा पुत्र म्हटले जात असे. येशू आपल्यासारखा पूर्णपणे मानव होता, म्हणजेच शरीराने त्याला पाप करण्यासाठी आकर्षित केले, परंतु त्याने प्रतिकार केला आणि विजय मिळवला. म्हणजेच त्याला आपल्यासारख्या प्रलोभनांचा सामना करावा लागला. सर्व गोष्टींमध्ये त्याला प्रलोभन आले, परंतु तो निष्पाप राहिला. काही ख्रिस्ती एक चुकीचे शिक्षण देतात की येशू मानवतेच्या वर होता. येशूच्या आईला पापाच्या कलंकाशिवाय गर्भधारणा झाली असे म्हटले जाते. हे बायबलमध्ये सांगितलेल्या गोष्टींच्या विरोधात आहे का? सर्वांनी पाप केले आहे, देवाच्या गौरवाला कमी पडले आहे असे रोमन्समध्ये म्हटले आहे. येशूला मानवतेच्या प्रलोभनांचा सामना. कल्पनेने जर येशूच्या आजीला दारू पिण्याची आवड असती, उदाहरणार्थ, तर येशूला देखील वारसाहक्काने मिळालेल्या प्रवृत्तीमुळे मद्यपान करण्याची अधिक तीव्र इच्छा असती. तो मनुष्याचा पुत्र आहे. म्हणूनच येशूविषयी बोलणारे पहिले पुस्तक मत्तय येशूची वंशावळ दाखवून सुरू होते. दुसऱ्या शब्दांत, तो खरोखरच मानव आहे हे दाखवण्यासाठी येशू 30 वर्षांचा होईपर्यंत सुतार होता. जेव्हा त्याने उपदेश सुरू केला, तेव्हा त्याचे मंत्रालय सुरू झाले. इस्रायलला सुरुवातीला खूप आवडले आणि त्यांनी त्याचे शिक्षण स्वीकारले, पण नेत्यांनी स्वीकारले नाही. आणि येशू त्यांच्या तात्पुरत्या राजाच्या, या पृथ्वीवरील राजाच्या, जो त्यांच्या युद्धांमध्ये लढेल, त्यांना रोमनांपासून मुक्त करेल आणि त्यांना अन्न देईल, या त्यांच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करत नव्हता. म्हणून त्यांनी येशूला नाकारले.
आणि शेवटी त्याला क्रूसावर चढवले. येशू त्यांना दाखवत होता की ते कुठे पाप करत आहे आणि कोणालाही तिरस्कार सहन करायला नाही. येशूने यापूर्वी अनेक वेळा भविष्यवाणी केली होती की तो मरेल. भविष्यवक्ता यशया यांनी देखील भाकीत केले होते की तो मेंढीप्रमाणे कत्तलखान्यात नेला जाईल. तो मरण पावला जेणेकरून आपल्याला मरावे लागू नये. तो आपल्या जागी मरण पावला. बायबलमध्ये 4 पुस्तके आहेत जी येशूने काय केले आणि काय शिकवले बोलतात. यांना सुवार्ता म्हणतात. मत्तै, मार्क, लूक आणि योहान. माहित का, येशू फक्त एक प्रेषित असू शकत नाही. त्याने अनेक वेळा सांगितले आहे, हे त्या सुवार्तांमध्ये लिहिलेले आहे की तो देवाचा पुत्र आहे. तर हे खोटे आहे आणि येशू एक फसवणूक करणारा आणि भाकीत करणारा नाही, किंवा तो खरोखर देवाचा पुत्र आणि जगाचा तारणहार आहे. मध्यम मार्ग असू शकत नाही. म्हणून जेव्हा कुराण शिकवते की येशू फक्त एक संदेष्टा होता पर देवाचा पुत्र नव्हता, तेव्हा ते खरे असू शकत नाही. कारण कुराणाच्या आधी आलेले वचन आणि येशूने सांगितलेले संदेष्टे आणि सुवार्तांमध्ये म्हटले आहे की येशू देवाचा पुत्र होता आणि तो खरोखरच मरण पावला आणि पुन्हा जिवंत झाला. बायबल म्हणते की पापाचा मोबदला, पापाचे परिणाम, जे देवाच्या कायद्याचे उल्लंघन आहे, त्याचे परिणाम म्हणजे मृत्यू. परंतु देवाचे मोफत देणगी म्हणजे आपल्या प्रभू ख्रिस्त येशूमध्ये अनंतकालचे जीवन आहे. येशू मरण पावल्यानंतर आणि पुनरुत्थान झाल्यानंतर तो नंतर स्वर्गात गेला आणि आज तिथे आहे. स्वर्गातून त्याने पवित्र आत्मा पाठवला. एक भेट, एक विशेष आशीर्वाद. पवित्र आत्मा हा सांत्वन करता आहे आणि येणाऱ्या छळासाठी त्यांना बळ दिले. पवित्र आत्मा हा देवत्वातील तिसरा व्यक्ती आहे. देव पिता, देव पुत्र, देव पवित्र आत्मा, एकच देव. प्रेषितांची कृत्ये हे पुस्तक ही अद्भुत कथा दाखवते आणि ख्रिस्ती चर्चचा एक छळकर्ता साऊल तसा परिवर्तित झाला हे सांगते. त्याचे नाव बदलून पावल झाले आणि त्याने येथे सर्व पत्रे विविध चर्चांना लिहिली जी पूर्व आणि युरोपमध्ये पसरली होती. एक शिष्य योहान याने देखील प्रकटीकरण लिहिले. शेवटी अधिक बोलू. पौलाने भाकीत केले की चर्चमध्ये अधर्म येईल. तो लिहितो, ओ कोणीही तुम्हाला कोणत्याही प्रकारे फसवू नये, कारण आधी अधर्म येईल आणि पापाचा माणूस नाशाचा पुत्र प्रकट होईल. तुम्ही विचार करू शकता, पण ही येशूने स्थापन केलेली चर्च नव्हती का? येशू म्हणाला की नरकाचे दरवाजे चर्चवर विजय मिळवणार नाहीत, चर्चवर प्राबल्य मिळवणार नाहीत. पण हेच इस्रायल सोबतही घडले आहे. सुरुवात चांगली होते, पण दशक आणि शतक उलटत गेल्यावर ते भ्रष्ट होत जाते. सैतान कार्यरत राहतो आणि लोक देवापासून दूर जातात. माहित आहे का, देव पिता लोकांच्या स्वेच्छाधिकाराचा आदर करतो आणि संपूर्ण विश्वाला दाखवू इच्छितो की पाप का वाईट पर्याय आहे, देवापासून दूर जाणे का वाईट आहे आणि पर्यायी सरकारचा योजना का चुकीचा आहे. सैतान या जगाचा राजकुमार, महान शत्रू, स्वर्गात एक देवदूत होता आणि जेव्हा त्याने बंद केले तेव्हा त्याने म्हटले की त्यांना कायद्याची गरज नाही. तो शिकवत होता की देवदूत चांगले आहे आणि कायदा अनावश्यक आहे. लाखो देवदूतांपैकी एक तृतीयांश त्याच्यावर विश्वास ठेवला आणि स्वर्गातून हाकलले गेले आणि त्यांनी आदाम आणि हव्वाला पाप करायला लावले. आता विश्व पाहत आहे की त्याचे सरकार यशस्वी झाले नाही. जग हे गोंधळ आहे, युद्धे आणि गोंधळ, पाप, विनाश आणि मृत्यू. मुख्य शहर रोम, रोमन साम्राज्याची राजधानी, येथे देखील एक ख्रिस्ती चर्च होते जे वाढत गेले आणि या रोमच्या चर्चचा बिशप
शतकानुशतके ख्रिस्ती चर्चचा मुख्य प्रमुख बनला. पण दुर्दैवाने रोममधील ख्रिस्ती चर्चने इतर चर्चमध्ये चुकीच्या गोष्टी आणल्या, जसे की मूर्तींची चित्रे, मूर्ती, मरियाची पूजा, एक गोष्ट जी येशूने कधीच शिकवली नाही. त्यांनी विश्रांतीचा दिवस 7व्या दिवसावरून आठवड्याच्या पहिल्या दिवशी बदलला. सैतानाला देवाच्या कायद्याविरुद्ध वैर आहे आणि तो उचकवण्या लहान बदल करतो. आणि त्यांनी शिल्पांच्या प्रतिमांविरुद्धची कायदाही काढून टाकली. दुसरी आज्ञा. म्हणूनच रोमला बॅबिलोनिया असेही म्हटले गेले, एक गोंधळ, कारण त्यांनी इतर धर्मांच्या मूर्तीपूजक घटकांना घेतले आणि ख्रिस्ती चर्च, ख्रिस्ती धर्मासोबत मिसळले. माहीत आहे का, जर सैतान लोकांचे लक्ष आणि आदर देवापासून कोणत्याही गोष्टीकडे वळवू शकला, मग ती एखाद्या व्यक्तीची प्रतिमा असो, प्राण्याची किंवा अगदी एखाद्या वस्तूची, जर ती वस्तू पाहत राहिली आणि तिची पूजा केली, तिच्या भोवती फिरत राहिली, आदर दाखवला, तर ते मूर्तीपूजा आहे. आपण प्रेम कोणत्याही वस्तूसाठी ठेवू शकत नाही, फक्त त्या देवासाठी ठेवू शकतो ज्याने आकाश, पृथ्वी आणि समुद्र निर्माण केले. आणि तुम्हाला माहीत आहे का की रोममधील या चर्च, ज्याला कॅथोलिसिझम देखील म्हणतात, आणि इस्लाममध्ये एक संबंध आहे. तुम्ही हा व्हिडिओ इथे पाहू शकता आणि तुमच्या भाषेत उपशीर्षके घालू शकता. पण खूप काळानंतर 1500च्या दशकापासून युरोपमध्ये एक आध्यात्मिक नवीकरण सुरू झाले आणि अनेक लोक देवाचे वचन शोधू लागले आणि बायबल शोधू लागले आणि बायबल छापू लागले, कारण पुस्तकं छापण्यासाठी यंत्रे देखील विकसित झाली होती. लुथर एक सुधारक होता. तो एक व्यक्ती होता ज्याने सुधारणा केली, जी नवी केली. पण लुथरचे अनुयायी जेव्हा तो मरण पावला तेव्हा दूर जाऊ लागले आणि फक्त लुथरने शिकवलेल्या गोष्टी स्वीकारू लागले. प्रत्यक्षात ते पाळत नव्हते आणि पुन्हा भ्रष्ट होऊ लागले. आणि नंतर वेस्ले आला. वेस्ले हा एक सुधारक होता जो पवित्र होण्याला, शुद्ध कार्ये करण्याला आणि जगापासून वेगळे होण्याला खूप महत्त्व देत होता. जेव्हा वेस्ले मरण पावला तेव्हा त्याचे अनुयायी मेथोडिस्ट काही वर्षांनंतर किंवा दशकानंतर ह्या धर्मापासून दूर जाऊ लागले आणि बरेच जण स्वतःच्या कॅथोलिक ख्रिस्ती किंवा वेगळे विचार करणाऱ्या प्रोटेस्टंट ख्रिस्ती लोकांकडून छळले गेले आणि त्यांना नवीन जगात अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये पळून जावे लागले. उदाहरणार्थ प्युरिटन लोक. तिकडे अमेरिकेत त्यांना धार्मिक स्वातंत्र्य होते, पण दशकांच्या ओघात पुन्हा तिथे छळ सुरू झाला. मग रॉजेरियो विल्यम्सने आज अस्तित्वात असलेल्या 50 राज्यांपैकी एक, ज्याचे नाव रोड आयलंड आहे, स्थापन केले आणि तिथे धर्माशिवाय प्रजासत्ताकाची कल्पना सुरू केली. या स्वातंत्र्याला खूप महत्त्व देणाऱ्या आणि बायबलचा प्रोटेस्टंटांपैकी एकाचे नाव विल्यम विलर होते आणि इतरांसोबत त्यांनी दानिएलचे पुस्तक अभ्यासले, भविष्यवाण्या, आणि त्यांनी निष्कर्ष काढला की येशू 22 ऑक्टोबर 1844 रोजी परत येईल. मी या लिंकमध्ये आता एक पुस्तक ठेवणार आहे जे ख्रिश्चन धर्माची संपूर्ण कथा शिकवते. येशू स्वर्गात गेला तेव्हापासून मध्ययुग, रोम, सुधारणा आणि या सर्वांचे अधिक तपशीलवार स्पष्टीकरण ग्रेट कॉन्फ्लिक्ट किंवा द ग्रेट कॉन्ट्रोवर्सी या पुस्तकात आहे. त्यांनी भाकीत केले येशू 1844 मध्ये परत येईल. एक निराशा झाली. त्यांनी तारीख बरोबर ठरवली, पण कार्यक्रम चुकला. त्या तारखेला काय होणार होते? खरं तर येशूचा पुनरागमन झाले नाही, परंतु मृतांचा न्याय सुरू झाला, जो 1844 या वर्षी सुरू झाला.
गिल्हर्मे मिलर आणि इतरांच्या शिकवणींवर सुरुवातीला विश्वास ठेवणाऱ्या हजारो लोकांपैकी फक्त काही 1% पेक्षा कमी विश्वासू राहिले, कारण त्यांना मोठी निराशा झाली आणि त्यांनी नंतर हार मानली. त्याच्या विश्वासूंना सांत्वन आणि मार्गदर्शन करण्यासाठी देवाने एक नवीन संदेष्टा पाठवला. ॲपोकॅलिप्स पुस्तक ख्रिस्ती धर्माची कथा देखील सांगते, ज्यात विविध पत्रे, विविध काळातील ख्रिस्ती चर्चला संदेश आणि भविष्यवाणी समाविष्ट आहेत, ज्यात आज आपल्यासाठी देखील आहेत. ॲपोकॅलिप्स 10 श्लोक 11 तुला पुन्हा अनेक लोकांना, राष्ट्रांना, भाषांना आणि राजांना भविष्यवाणी करणे आवश्यक आहे. एलेन जी व्हाईट यांना दृष्टांत होते, उपचार केले जात होते, चमत्कार घडत होते. आणि जेव्हा काहीतरी अलौकिक, नैसर्गिक नसते, तेव्हा ते देवाकडून असते किंवा ते वाईट अंधारातून येते, जसे ती बायबलमधील सर्व गोष्टींकडे निर्देश करत होती आणि त्याची पुष्टी करत होती आणि लोकांना पश्चात्ताप करण्यास, त्यांच्या पापांचा त्याग करण्यास आणि बायबलचे अनुसरण करण्यास प्रवृत्त करत होती. हे तिच्या संदेष्टा असल्याचे पुरावे होते. देवदूत या बायबलच्या 5व्या पुस्तकाच्या अध्याय 13 मध्ये असे म्हटले आहे की जर संदेष्टा चमत्कार करतो, पण कायद्यापासून विचलित होतो आणि सत्याचा काही भाग, जो आधीच उघड झाला आहे, त्याच्याशी असहमत असतो, तर आपल्याला त्या संदेष्टाला नाकारले पाहिजे. मग त्या लोकांनी, ज्यांना संयुक्त राज्यांमध्ये खूप मोठी निराशा झाली होती, ओळखले की त्या दिवशी 22 ऑक्टोबर 1844 रोजी येशूने स्वर्गात विश्वासूंचे न्यायालय सुरू केले आणि स्वर्गीय मंदिराच्या एका कक्षात नव्या अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला, जेथे कराराचा संदूक आणि त्यात देवाचा पवित्र कायदा होता, कारण पृथ्वीवर दिलेला कायदा हा स्वर्गीय मंदिरात असलेल्या मूळ कायद्याची प्रत होती. या कायद्याच्या मध्यभागी तो आज्ञा होता जो त्यांनी आतापर्यंत योग्य प्रकारे पाळला नव्हता. चौथा आज्ञा, ज्यामध्ये सांगितले आहे की कोणता दिवस आपल्या देवाची उपासना करावी आणि पवित्र म्हणून पाळावा. जे देवावर पूर्ण मनाने प्रेम करतात त्यांनी त्या शनिवारच्या दिवशीचे पालन केले. पण पुन्हा वर्षे जात होती, दशके जात होती आणि एक संदेष्टा असूनही या प्रकरणात एक स्त्री, एक जिवंत भविष्यवाणी करणारी स्त्री, या लोकांमधून काहीच लोक विश्वासू राहिले आणि हळूहळू बाबेलमध्ये सामील होत गेले. बाबेलच्या मुलींमध्ये, कारण बाबेल आई म्हणजे कॅथोलिक चर्च आणि तिच्या मुली म्हणजेच वेगळ्या आहेत, पण तरीही एकत्रित म्हणजेच अनेक चुका शिकवत आहेत आणि विशेषतः चुकीचा दिवस साजरा करत आहेत, जो बाबेल आईने बदलला. मग बाबेल आई आणि बाबेल मुलगी दोघेही पडलेले आहेत, कारण त्यांनी येशूच्या आगमनावर प्रेम केले नाही. जेव्हा गिल्हर्मे मिलर यांनी येशूच्या पुनरागमनाचा प्रचार सुरू केला, मुलींनी येशू परत यावा असे वाटत नव्हते. त्यांना येशू परत यावा असे नव्हते, परंतु त्यांना जग आवडत होते. मग बाबेल देखील कोसळला आणि अगदी ॲडव्हेंटिस्टांमधून हे जे देवाने एलेन जी व्हाईट दिलेल्या शिकवणींचे पालन करत होते. एलेन जी व्हाईट थोडेच लोक होते जे देवावर पूर्ण मनाने प्रेम करत होते आणि त्यांच्या हृदयात बाबेलशी जोडले गेले होते. येशूने खोट्या संदेष्टांपासून सावध राहण्याची कृपया चेतावणी दिली, जे मेंढ्यांच्या वेशात तुमच्याकडे येतात, पण आतून ते भक्षक लांडगे असतात. मत्तई 7 श्लोक 15. येशूने आपल्याला खोट्या संदेष्टांपासून सावध केले. त्यामुळे येशूनंतर खरे संदेष्टा असणे नैसर्गिक आहे. कुठल्याही संदेष्ट्याने स्वतःला शेवटचा संदेष्टा असल्याचे घोषित केले नाही.
एलेन जी व्हाईट यांनी असे म्हटले नाही. त्यांच्यानंतर आणखी कोणीही येणार नाही. तसेच जगाच्या अंतासाठी देवाने आपल्या लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी एक संदेष्टा असणे नैसर्गिक आहे. पर दशकांच्या ओघात, जसे मी म्हटले, ॲडव्हेंटिस्ट अधिक औपचारिक वरवरचे होत गेले. अनेक जण चर्चमध्ये जन्मले होते आणि त्यांचा देवाशी जिवंत संबंध नव्हता, ते प्रेम करत नव्हते. मग येशूच्या काळातील फरिसी धर्माचे कर्तव्य यांत्रिकपणे कसे पार पाडत होते? देवाने अनेक वेळा लोकांना पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि देवाकडे आपले पाप कबूल करण्यासाठी प्रोत्साहित केले. पर नेतृत्व चर्चच्या ॲडव्हेंटिस्ट नेत्यांनी हे निरुत्साहित केले आणि दडपले. अगदी ॲडव्हेंटिस्ट चर्चमध्येही एलेन जी व्हाईट यांनी एका टप्प्यावर म्हटले की देवाशी आपली आत्मा योग्य स्थितीत असलेल्या 20 पैकी एकही नाही, फक्त 20 पैकी एकच आहे. पण हे देवाच्या लोकांच्या शतकांमध्ये त्याच पद्धतीचे अनुसरण करते. दुर्दैवाने नेहमीच असेच झाले आहे. त्यामुळे ॲडव्हेंटिस्ट देखील जगाच्या उच्च शिक्षणाच्या पद्धतीची इच्छा करत होते, जेणेकरून त्यांना जगाचे फायदे आणि मान्यता मिळू शकेल. आमचे पाद्री आजही अशा लेखकांचे बरेच साहित्य वाचतात जे देवाच्या कायद्याचे पालन करत नाहीत. ते बाबेलचे शिक्षक आहेत. अनेक ॲडव्हेंटिस्ट लोक आजही अशा गोष्टी खाणे चालू ठेवू इच्छितात ज्या आरोग्यासाठी हानिकारक आहे, ज्याबद्दल देवाच्या भविष्यवाणीतून आपल्याला दाखवले गेले आहे की त्या खाऊ नये. अनेक स्त्रिया जगासारखे कपडे घालणे चालू ठेवू इच्छितात. गाणी देखील जग सोडून स्वर्गासाठी तयारी करू इच्छित नाहीत. तुमच्या देशात नक्कीच काही 7व्या दिवशीचे ॲडव्हेंटिस्ट असतील, पण जर त्यांनी भविष्यवाणीचा संदेश इतका गंभीरपणे घेतला नाही तर आश्चर्यचकित होऊ नका. किंवा जर त्यांनी मुस्लिम महिलांप्रमाणे इतके साधेपणाने कपडे घातले नाहीत तरीही. हे सर्व कारण ते देवाच्या शब्दावर प्रेम करत नाही, परंतु जगासारखे बनू इच्छितात. याला आध्यात्मिक व्यभिचार म्हणतात. हे दुःखद आहे, परंतु अनेक ॲडव्हेंटिस्ट वेश्या, आई आणि मुलीमध्ये सामील होत आहेत. पण जर तुम्हाला तुमच्या शहरात, तुमच्या देशात एक ॲडव्हेंटिस्ट चर्च सापडले तर तुम्ही त्यांना तुमचे बाप्तिस्मा करण्याची विनंती करू शकता, कारण तुम्ही चर्चने शिकवलेल्या 28 मूलभूत विश्वासांना स्वीकारता. ते बरोबर आहेत, ते बायबलच्या अनुकूल आहेत. मग त्यांना तुला बाप्तिस्मा देण्यास सांग, पण ते तुला काय शिकवू इच्छितात याकडे जास्त लक्ष देऊ नकोस. शिवाय बायबल किंवा एलेन जी व्हाईट यांना खूप गंभीरपणे घेऊ नकोस. काय बदलले आहे जास्त लक्ष देऊ नकोस, कारण ते मेंढीच्या रूपात दिसू शकतात, शहाणपणाचे, पण आतून ते भक्षक लांडगे असू शकतात. कदाचित तुम्हाला एखादा किंवा दुसरा विश्वासू भेटेल जो देवावर पूर्ण मनाने, आत्म्याने आणि समजुतीने प्रेम करतो. फरक ओळखणे सोपे आहे. जर तो सत्य बायबलमध्ये आणि देवाच्या भविष्यवाणीत लिहिलेल्याकडे निर्देश करत नसेल तर त्याच्यात प्रकाश नाही, प्रबोधन नाही, सत्य नाही. अनुसरण करू नका. व्यक्तीने नेहमी देवाच्या शब्दाचे काय म्हणणे आहे ते शोधत राहिले पाहिजे. आपण प्रेरित शब्दाचे नेमके अनुसरण करूया. आजच्या काळात सर्व सरकारांमध्ये अस्तित्वात असलेल्या देशांमध्ये पापसंस्था, रोम, व्हॅटिकन, त्या महान आध्यात्मिक शहराशी अधिकाधिक मैत्री होत आहे. अपोकॅलिप्स 17 मध्ये देखील एक वेश्या म्हणून चित्रित केले आहे, जी तिच्या दारूचा, म्हणजे तिच्या शिकवणीचा, तिच्या सिद्धांतांचा सर्व देशांना देत आहे, जे कमी अधिक प्रमाणात तिच्या दारूचे सेवन करत आहेत.
ॲडव्हेंटिस्ट चर्चमध्ये देखील काही लोकांना विषारी द्राक्षांचा स्वाद आणि त्यांच्या कडू घडांचा आनंद आहे. पहा, शेवटी मी येथे रोमच्या काही चुका दाखवू इच्छितो आणि ती कशी प्रोटेस्टंट चर्चमध्ये आणि अगदी ॲडव्हेंटिझममध्येही प्रवेशली, जेणेकरून तुम्हाला निश्चितपणे कळेल की बाबेल पडली आहे, ती महान नगरी, जी सर्व राष्ट्रांना तिच्या व्यभिचाराच्या किंवा वेश्यावृत्तीच्या क्रोधाच्या मद्याने पाजली आणि तिच्या प्रभूशी असलेल्या बेवफाईने. देवाच्या कायद्याबद्दल शनिवारी आपण काही पाहिले आहे. बाबेलने देवाचा कायदा बदलला, प्रतिमांचा दुसरा आज्ञा काढून टाकला. तसेच शिकवले की आपल्याला समुदाय ज्या दिवशी साजरा करतो तो दिवस पाळावा. त्यामुळे 4 आज्ञा बदलल्या. कॅथोलिक कॅटेकिझममध्ये रविवार आणि सुट्ट्या आणि सण साजरे करण्याचे लिहिले आहे. आठवड्याचा पहिला दिवस हा चुकीचा दिवस आहे. आपल्याला देवाने सांगितलेला दिवस 7वा दिवस, जो मुस्लिमांच्या प्रार्थनेच्या दिवसानंतर येतो, तो पाळायला हवा. एक दिवस नंतर तो दिवस आहे ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र आणि पाण्याचे स्रोत निर्माण केले. त्या देवाची त्या दिवशी पूजा करा जो त्याने मागितला आहे. तुम्ही मुसलमान त्या देवाला अल्लाह म्हणता आणि आम्ही त्याला यहोवा म्हणतो. रोमचा आणखी एक चुकीचा समज म्हणजे मृत्यूच्या स्थितीबद्दल आहे. ते म्हणतात की जेव्हा कोणी मरतो तेव्हा तो लगेच स्वर्गात जातो, लगेच नरकात जातो किंवा तिसऱ्या ठिकाणी म्हणजेच शुद्धीकरणात जातो. बायबल शिकवते की मृत्यूमध्ये कोणतेही ज्ञान नाही. जो मरण पावतो तो झोपलेला असतो. आपण झोपतो आणि स्वप्न पडत नाही तेव्हा काय होते? आपल्याला आपल्या आजूबाजूच्या जाणीव होत नाही. उपदेशक 9. सर्व मृत्यू पावलेले लोक त्यांच्या कर्मांनुसार त्यांचे बक्षीस मिळवण्यासाठी पुनरुत्थानाची प्रतीक्षा करत आहे. थोडा अधिक, जर तुमच्यासमोर एखादी व्यक्ती प्रकट झाली आणि ती मृत व्यक्ती असल्याचे सांगत असेल, तर ती कदाचित एक वाईट देवदूत असेल जो मृत व्यक्तीचे अनुकरण करत आहे. मग तुम्ही देवाचे शब्द तुम्ही पाठ केले ते बोलायला सुरुवात करावी किंवा बायबलमधील एखादा स्तोत्र गावे. तर तो एक वाईट देवदूत असेल तो पळून जाईल. येशूच्या नावाचा गौरव सहन करू शकणार. देवाच्या शब्दाचा आणि त्याचे गाणे गा, कारण त्यातच आपली शक्ती आहे की आपण दूर जाऊ. मी देवाचे वचन माझ्या हृदयात लपवले आहे जेणेकरून मी त्याच्या विरुद्ध पाप करणार नाही. आणखी एक चूक जी आपण आधीच पाहिली आहे ती म्हणजे बाबेल शिकवते की येशू पूर्णपणे मानव नव्हता, की येशूची आई मरियम स्वतःच निष्कलंक जन्माला आली होती. बाबेलवर की येशू मानवतेच्या वर होता. पर बायबल म्हणते की तो सर्व गोष्टींमध्ये, सर्व बाबतीत परीक्षेला गेला, पर पापाशिवाय. येशूने प्रलोभन असल्याचे नाटक केले नाही, परंतु त्याला खरोखरच पाप करण्याची इच्छा होती. परंतु त्याने त्या हाकेला, त्या शरीराच्या प्रलोभनाला किंवा सैतानाला किंवा जगाला प्रतिकार केला. बायबल म्हणते की जो कोणी येशू पूर्णपणे मानव होता हे नाकारतो, तो ख्रिस्त विरोधी आत्मा आहे आणि रोम ख्रिस्त विरोधी आहे. मानवतेच्या ख्या प्रलोभनांचा सामना करावा लागला आणि त्याने विजय मिळवला. तर काल्पनिकरित्या जर येशूच्या आजीला दारू पिण्याची आवड असती, तर येशूला देखील मद्यपान करण्याचा अधिक प्रबळ मोह झाला असता. पण त्याने जिंकले आणि एकदाही पाप केले नाही. म्हणून येशूने जिंकले हे जाणून आपणही त्याच्यासारखे जिंकू शकतो. त्याने आपल्याला दिलेल्या शक्तीने. तो आपल्याला पाप करणे थांबविण्याची शक्ती देतो. खरं तर बायबलमध्ये पापाची एकमेव व्याख्या म्हणजे देवाच्या कायद्याचे उल्लंघन करणे. जे 10 आज्ञा आहेत, परंतु देवाने आपल्या शब्दात जे काही आदेश दिले आहेत ते देखील. जर आपल्याला काय बरोबर आहे हे माहीत असेल आणि आपण ते करत नाही तर पाप करत
मग हे काही नियमांचे उल्लंघन आहे. आपण फक्त विचारांमध्ये पाप करू शकतो. 10वी आज्ञा सांगते, तू लोभ करणार नाहीस, तुझं नसलेल्या गोष्टीसाठी तीव्र इच्छा बाळगणार नाहीस किंवा कोणत्याही अवैध गोष्टीसाठी इच्छा बाळगणार नाहीस. बाबेल शिकवते की पाप करणे नैसर्गिक आहे, फक्त पाद्रीकडे जाऊन कबूल करा. पण आपण आपले पाप माझ्यासारख्या एका मर्त्य व्यक्तीला, जी देखील पाप करते, कबूल करू शकत नाही. फक्त देवाला थेट कबूल करू शकतो, बायबल असे सांगते. आणि थेच लागण्यापासून वाचवण्यासाठी शक्ती मागा. देव विश्वासू आहे आणि तो आपल्याला आपल्या सहनशक्तीपेक्षा जास्त परीक्षा येऊ देणार नाही. आता जरी आपण ठेचकालो तरी आपण चांगले धैर्य बाळगू शकतो, पश्चात्ताप करू शकतो, चूक कबूल करू शकतो आणि आपल्याला दया मिळेल. आपण खात्री बाळगू शकतो की आपल्याला माफी मिळाली आहे. मग मी काही विशेष अनुभवले नाही तरी विश्वास ठेव. त्याच्यावर विश्वास ठेवणारा नाश पावणार नाही, त्याला अनंतकालचे जीवन मिळेल. ख्रिस्ताची न्याय आम्हाला एक भेट म्हणून दिली जाते, जणू एक पांढरा वस्त्र आणि पित्याच्या समोर असे आहे की जणू आम्ही कधीच पाप केले नाही. हे सुंदर नाही का? लुथरने ही संदेश पुन्हा शोधली आणि ती त्याच्यासाठी खूप मौल्यवान होती. रोमन्सच्या पुस्तकात गॅलाटियन्समध्ये याबद्दल खूप काही सांगितले आहे आणि लुथरने पुन्हा शोधले, कारण ते बाबेलमध्ये असताना लुथरने शिकलेल्या गोष्टींच्या विरुद्ध होते. देवाने जोन्स आणि वॅगनर, जे ॲडव्हेंटिस्ट होते, यांचा वापर 1888च्या आणि त्यानंतर आगमनासाठी लोकांना तयार करण्यासाठी ही विशेष संदेशाची घोषणा करण्यासाठी केला. आपण एका वस्त्रात क्षमाशील आहोत ही संदेश म्हणजे ख्रिस्ताच्या न्यायासाठी एक भेट आहे. चर्चच्या नेतृत्वाने या संदेशाला नाकारले आणि पुढील काही वर्षांत बौद्धिकदृष्ट्या मान्यता दिली असली तरी दुर्दैवाने त्यांनी ते आचरणात आणले नाही आणि देवावर पूर्ण मनाने प्रेम केले नाही. जोनस आणि वॅगनर या दोन शिक्षकांना त्यांनी केलेल्या विरोधाबद्दल त्यांना पश्चात्ताप झाला नाही आणि म्हणूनच ख्रिस्ताचे दुसरे आगमन विलंबित करावे लागले आणि आजपर्यंत शतकाहून अधिक काळानंतरही ते झालेले नाही. बायबल आणखी एक गोष्ट शिकवते, ती म्हणजे दानधर्म. अब्राहमने मेल्किसेदेकला 10वे अर्पण केले. त्याने स्वतःपेक्षा श्रेष्ठ व्यक्तीला ओळखले. बायबलमधील मलाखी, जो जुन्या करारातील शेवटचा पुस्तक आहे, मलाखी दाखवतो की आपल्याला आपल्या सर्व उत्पन्नाचा 10वा भाग म्हणजेच आपण कमावलेल्या 10% रक्कम देवाच्या कार्यासाठी द्यायला हवे. आपण चर्चमध्ये देणगी देऊ शकतो. जे लोक देवाचे वचन प्रचारतात त्यांना समर्थन देण्यासाठी, मिशनरीसाठी किंवा ख्रिस्ती संदेश पसरवण्यासाठी, ख्रिस्ती पुस्तके खरेदी करण्यासाठी. बाबेलमध्ये आणखी एक चूक, ती म्हणजे आरोग्याबद्दल. आपले शरीर हे पवित्र आत्म्याचे मंदिर आहे आणि आपल्याला अशा गोष्टी खाऊ नयेत ज्या शरीराला हानी करतात. महापुरानंतर देवाने लोकांना मांस खाण्याची परवानगी दिली, कारण भाज्या वाढलेल्या नव्हत्या, परंतु त्यांना सर्व रक्त काढून टाकावे लागले, जे दुर्दैवाने किंचित कोणताही ख्रिश्चन करत नाही. ते प्राण्याचे रक्त काढत नाही जेणेकरून ते खाऊ शकतील. बहुतेक ख्रिश्चन आणि अगदी ॲडव्हेंटिस्ट रक्तासह मांस खातात, जे पाप आहे. लेविटिकस 7 आणि इतर ठिकाणी देखील. पण महापुरापूर्वी देवाची मुले मांस खात नव्हती, मृत प्राणी खात नव्हती. आम्ही उत्पत्तीमध्ये वर्णन केलेल्या आदर्श योजनेचे अनुसरण करू इच्छितो, म्हणूनच आम्ही भाज्यांचे सेवन करतो. आम्ही चीज देखील खात नाही, कारण ते जणू काही सडणाऱ्या दुधाचा प्लास्टिक आहे. आपल्या पोटात 1 ग्रॅम चीज, टाया चहा किंवा कॉफी, कोको किंवा चॉकलेट जाऊ नये.
हे सर्व उत्तेजक आहे, जणू काही ते एक औषध आहे, एक औषध जे आपल्या मेंदूवर आणि आपल्या शरीरावर नकारात्मक परिणाम करते, जे पवित्र आत्म्याचे मंदिर आहे. देव आपल्यामध्ये वास करतो. आपण देखील आपल्या शरीरात विषाणू किंवा इतर द्रव पदार्थ टोचू नयेत किंवा इंजेक्ट करू नये. बाबेल रोम सर्व राष्ट्रांना आपल्या दारूचा प्याला देते. दारू तिच्या शिकवणीचे, तिच्या सिद्धांताचे प्रतिनिधित्व करते आणि जसे ती शाब्दिकरित्या भ्रष्ट, खराब, मद्ययुक्त वाईन पिते, तशीच ही उपमा अगदी योग्य आहे. आता आपण थोडं कपड्यांबद्दल बोलूया. मुस्लिम स्त्रिया आणि पुरुषही नम्रतेने कपडे घालतात. हे खूप चांगले आहे. महिलांनी लांब स्कर्ट घालावा, तर नाही तर स्कर्ट पुरुषांपासून वेगळे दिसण्यासाठी. स्त्रीची ही नम्रता खूप महत्वाची आहे. स्त्री चर्चचे प्रतिनिधित्व करते, जी आपले शरीर अर्पण करत नाही, परंतु शुद्ध राहते. स्त्रीने पुरुषापेक्षा जास्तीत जास्त वेगळी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुमच्या वस्त्रांमध्ये देखील तुम्ही मेकअप किंवा दागिने, कानातले, बांगड्या आणि माळा वापरू नये. नाही, आपली सुंदरता ही अंतर्गत सुंदरता असावी. संगीताबद्दलही मला काहीतरी बोलायचे आहे. आपल्याला आपल्या संगीतातून ड्रम किंवा तबला काढून टाकण्याचा प्रयत्न करावा लागेल, परंतु ते शांत असावे, जणू काही देवदूत गात आहे. आपण आनंदी असू शकतो, परंतु जगाच्या तालांचा वापर न करता. अनेक ख्रिस्ती चर्चमध्ये आफ्रिकन मूळ असलेली उत्साही संगीत असते. पण लक्षात ठेवा, बाबेल पडले आहे. चला यापासून बाहेर पडूया. आमची 11 वर्षांची मुलगी आहे. आम्ही तिला घरीच शिक्षण दिले आहे, शाळेत पाठवले नाही. हे आदर्श आहे की मुलाचे शिक्षण घरीच पालकांनी केले पाहिजे. असेच येशू योहान बाप्तिस्ता होते. मुलींसाठी 8 वर्षे आणि मुलांसाठी 10 वर्षे वयापर्यंत कोणतेही औपचारिक शिक्षण दिले जाऊ नये. पुस्तकांसह अजून नाही, खूप लवकर आहे. मुलाचे मन अजून यासाठी परिपक्व झालेले नाही. मूर्खपणा करणाऱ्या मुलाला शारीरिक दंड दिला पाहिजे. ह्याची शिकवण नीतिसूत्रे देतात, पाठीवर, पर प्रार्थना आणि नम्र आत्म्याने. जर अपराध लहान असेल तर अधिक सौम्य उपायांचा वापर केला जाऊ शकतो, जसे की तंबी देणे किंवा काही विशेषाधिकार काढून घेणे. पण दोषी व्यक्तीला कधीही निर्दोष ठरवू नये. धीर धरणे, आपल्या घराला एक छोटे स्वर्ग बनवणे, आपल्या अंतर्गत सौंदर्यावर काम करणे. हेच सर्वात महत्वाचे आहे, आपला स्वभाव. कारण हेच एकमेव आहे जे आपण येणाऱ्या जगात घेऊन जाऊ. नाती. प्रत्येक पुरुषासाठी एक स्त्री. बोलो आहोत देवाने बहुपत्नीत्व मान्य केले, परंतु सुरुवातीपासून असे नव्हते. 20 वर्षांपर्यंत तरुण किंवा तरुणी महत्वाच्या निर्णयांसाठी, जसे की प्रेमसंबंध किंवा ज्याच्या सोबत आयुष्यभर राहायचे आहे, तयार नसतो. लग्नापर्यंत कोणतीही शारीरिक जवळीक असू नये. विवाहितांसाठी मी सांगतो की देवाला समर्पित पवित्र दिवस शनिवार या दिवशी लैंगिक संबंध ठेवू नये. प्रभू देखील समान लिंगाच्या व्यक्तींमधील कोणत्याही भावनिक संबंधांना किंवा अशा प्रकारच्या कोणत्याही विकृतीला सहन करत नाही, जे एक घृणास्पद आहे. आणखी एक गोष्ट, गोपनीयतेशी संबंधित आरोग्याच्या नोक्यांमध्ये स्त्री स्त्रीला उपचार करते, पुरुष पुरुषाला उपचार करतो. समान गोष्ट मानसशास्त्रीय सल्लामसलतीला देखील लागू होते, जिथे विवाहाच्या समस्यांबद्दल बोलले जाते. पुरुषाने पुरुषाचे ऐकावे, स्त्रीने स्त्रीला मदत करावी. येथे ग्रामीण भागात राहतो. शहरापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर आजकाल प्रत्येक ख्रिश्चनचे हे कर्तव्य आहे, कारण आपण जगातील मोठ्या आपत्ती आणि युद्धांच्या उंबरठ्यावर आहोत.
प्रत्येक ख्रिश्चनाने ग्रामीण भागात स्थलांतर केले पाहिजे, शहरात राहू नये, परंतु शत्रूंच्या हस्तक्षेपापासून दूर राहण्यासाठी खेड्यात राहावे. येशूंना देखील जंगलात झोपायला आणि पर्वताच्या पायथ्याशी निसर्गाबद्दल शिकवायला आवडायचे. जॉन वाळवंटात उपदेश करत होता, आठवते का? हे महत्वाचे आहे की ते किनाऱ्यापासून, समुद्रापासून, महासागरापासून, समुद्र किनाऱ्यापासून दूर असावे. प्राधान्याने डोंगराळ भागात, जिथे झरे आहे, जिथे तुम्हाला शुद्ध पाणी मिळेल. आपण शक्य तितके स्वयंपूर्ण असले पाहिजे, अन्नात स्वतंत्र असले पाहिजे आणि आपण जे खातो ते पिकवले पाहिजे. इथे आहे उदाहरणार्थ आमची केळीची लागवड. मी इथे हजारो केळीची झाडे लावली आहे आणि अनेक जण विचारतात, पण मग आपण शहरात राहणाऱ्या लोकांना कसे मदत करू आणि त्यांना सुवार्ता कशी सांगू? त्यांच्यासाठी देवाबद्दल प्रचार करायचा, त्यांना भेट देऊन त्यांच्याकडे जाऊन किंवा इंटरनेटद्वारे पोहोचता येईल. बाबेलला एक मोठे शहर म्हणून दर्शवले आहे आणि आपल्याला त्यातून बाहेर पडले पाहिजे. बाबेलच्या मनोयाप्रमाणेच बाबेलचा मनोरा कोसळला आणि जे दैवी बोलावणीला प्रतिसाद देत नाहीत त्यांच्या डोक्यावर मनोरे कोसळतील. बाबेल आणखी एक गोष्ट प्रोत्साहित करते, ती म्हणजे स्पर्धात्मक खेळ. आपण फुटबॉलसारख्या स्पर्धात्मक क्रियाकलापांचा थोडा सराव करू नये किंवा निरुपयोगी मनोरंजनात वेळ घालवू नये. आणि या गोष्टी स्वार्थ, फसवणूक, स्पर्धा आणि आळशीपणाला प्रोत्साहन देतात. शरीराला व्यायामाची गरज असते. बागकाम, शेतीसारखी उपयुक्त क्रिया निवडा किंवा तुम्ही अजूनही शहरात असाल तर चालणे, धावणे. मी स्वतः शेतकरी आहे आणि दिवसाच्या शेवटी खूप थकलो असतो. मग मी ताणतो आणि चांगली झोप घेतो. आपण दररोज 8 तास झोपणे किंवा लहान मुलांसाठी अधिक झोपणे, भरपूर पाणी पिणे, सूर्यप्रकाश घेणे आणि निसर्गात राहणे महत्वाचे आहे. आपण कोणत्याही प्रकारच्या नाट्यमेधा, चित्रपट आणि नाट्यप्रयोग, ते प्रत्यक्ष असो किंवा चित्रित केलेले, नाकारले पाहिजे. चित्रपट पाहू नयेत, ते अपवित्र आहेत. बायबल म्हणते की जे काही खरे आहे, जे काही शुद्ध आहे, त्याबद्दल विचार करा. आणखी एक गोष्ट, निवडणुका. आजकाल लोकशाही, माहित आहे ना, राजकीय प्रश्न आपल्यामध्ये दफन केले पाहिजे. उजवे विरुद्ध डावे, हे सर्व आपण बाजूला ठेवले पाहिजे. सांसारिक लोक असे विचार करतात, आपले मातृभूमी येथे नाही. जर आपल्याला कोणाला निवडण्यासाठी बोलावले गेले असेल तर आपल्याला पांढरा किंवा अवैध मत द्यावे, कारण अन्यथा आपण आभासी स्वरूपात एक वकीलपत्र, एक परवानगी देत आहोत त्या व्यक्तीला राज्य करण्यासाठी, त्या व्यक्तीला ज्याला आपण निवडले आहे. आणि आम्ही त्यांच्या कृतींमध्ये आणि त्यांच्या शिक्षांमध्ये, त्यांच्या दोषांमध्ये सहभागी होऊ. बाबेल देखील शिकवते की स्त्रिया काही पदे धारण करू शकतात जिथे पुरुष नाही, परंतु हे बायबल संगत नाही. फक्त तेव्हा जेव्हा ती संदेष्टा असेल, जेव्हा देव हा अलौकिक देणगी देतो. बाबेल देखील लिंगांमध्ये गोंधळ निर्माण करू इच्छिते आणि स्त्रीवादाला प्रोत्साहन देते. आणखी एक गोष्ट म्हणजे बायबल म्हणते की पुरुष आणि स्त्री यांच्यात फरक करण्यासाठी पुरुषाने आपली दाढी कापू नये, स्त्रियांच्या गालांसारखे दिसण्यासाठी ती शेहू नये. हे चुकीचे आहे. लेविटिकस 19 मध्ये म्हटले आहे, तुझ्या दाढीच्या कडा खराब करू नकोस. देवाने आपले शरीर जसे आहे तसेच परिपूर्ण बनवले आहे. आम्ही होय स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ते छाटू आणि कापू शकतो.
लक्षात ठेवा, सुरुवातीला मी बायबलमधील उल्लेख केला होता ज्यात देव म्हणतो तो लोकांना सत्याचे पूर्ण ज्ञान मिळावे अशी इच्छा करतो. देवाने आपल्या भल्यासाठी सांगितले आहे जेणेकरून आपण आनंदी राहू शकू आणि देव आपल्याला त्याचे वचन पूर्ण करण्यासाठी शक्ती देईल. प्रार्थनेत त्याच्याकडे जा आणि त्याने तुला वचनाच्या अभ्यासात मार्गदर्शन करण्यासाठी आणि सत्य आचरण करण्यासाठी तुला शक्ती देण्यासाठी अधिक उष्की माग. देव कार्य करू इच्छितो, श्वास फुंकू इच्छितो. आपण सहकार्य केले पाहिजे, पाल उभारले पाहिजे आणि देवाला आपली पाल नौका नेऊ द्यावी. आपल्या स्वतःच्या शक्तीने जसे की एक होडीच्या सहाय्याने महासागर पार करण्याचा प्रयत्न करू नका. त्याग करा. देवाला तुमच्यामध्ये त्याची इच्छा करण्याची आणि ती पूर्ण करण्याची कृती करू द्या. ख्रिस्त म्हणतो, मृत्यूपर्यंत विश्वासू रहा आणि मी तुला जीवनाचा मुकुट देईन. बाबेल पडले आहे. आपण स्वर्गीय पितृभूमीकडे जाऊया. मालिकेच्या पुढील आणि शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण या जगाच्या अंतिम संघर्षात कसे जिंकायचे, पशुवर कसे विजय मिळवायचा भविष्यवाण्या आहे, जगाच्या अंताबद्दल सांगितले आहे आणि आपल्या पुढे आहे हे पाहू. पशु ख्रिस्त विरोधी यांना पराभूत करावे आणि आपल्या मुक्तीचे चिन्ह कसे प्राप्त करावे, असे चिन्ह जे फक्त देवदूत पाहू शकतात. देवाची शिक्कामोर्तब. यहोवा तुला आशीर्वाद दे आणि तुझे रक्षण करो. यहोवा तुझ्यावर आपला चेहरा चमकवो आणि तुझ्यावर दया करो. यहोवा तुझ्यावर आपला चेहरा उचलो आणि तुला शांती दे. या पृष्ठावर जा, काळजीपूर्वक वाचा, स्वतः देवाचे वचन अभ्यासा, कारण या पवित्र लेखनामुळे तुला तारणासाठी शहाणपण